नवरात्रीत देखील संस्कृती, शांतता आणि एवढी शिस्त पाळून कोणताही डीजे न लावता पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात केला जाणारा असा सुंदर सोहळा तुम्ही कधीच पाहिला नसेल. म्हणूनच हा श्री शारदा मातेचा विराट दर्शन सोहळा पाहायला मी आलोय आपल्या डोंबिवली ईस्ट MIDC श्री सिद्धिविनायक मंदिर जवळील GSB मंडळाच्या श्री शारदा देवी महोत्सवला. इथे येतात सर्वप्रथम श्री सिद्धिविनायक मंदिरातील मनाला मोहित करणारा बाप्पा आणि एकाच ठिकाणी असणाऱ्या देवीच्या 6 रूपातील मूर्तींचं दर्शन घेतलं आणि आलो बाजूलाच असलेला डोंबिवलीतील GSB मंडळाचा महोत्सव पाहायला. इथे चारी बाजूला दिसणारी देवीची वेगवेगळी रूप आणि मंत्र एकदम स्पिरिच्युअल व्हाइब देत होते. कार्यक्रमाला सुरुवात होताच सर्वप्रथम GSB मंडळाचे सर्व मेंबर्स आणि या उत्सवाचे नियोजन करणाऱ्या सर्व व्यक्तींचं मनोगत आणि स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा समजवल्यावर तो क्षण येऊन पोहोचला जेव्हा मंत्रमुग्ध करणाऱ्या देवीच्या स्तवनाने आणि स्वामींना स्मरून ढोल ताशांच्या गजरात श्री शारदा मातेचं विराट दर्शन आम्हाला घडलं. सिंहासनावर आरूढ हातामध्ये माळ, वेद आणि विणा धारण केलेल्या श्री शारदा मातेची मूर्ती तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तेज अक्षरशः डोळे दिपवून टाकत होते. कार्यक्रमाची शोभा अजून वाढली जेव्हा डोंबिवलीतील प्रसिद्ध शिवरुद्र पथकाने आपल्या अप्रतिम ढोल ताशांच्या वादनाने इथल्या प्रत्येक उपस्थित भाविकाच्या अंगातील ऊर्जा द्विगुणित केली. एका बाजूला भाविक शिस्तबद्ध रांगेतून श्री शारदा मातेचे दर्शन करत होते तर दुसऱ्याच बाजूला मुलं, मुली, बायका, पुरुष अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मनातील सर्व थकवा बाजूला सारून एकजुटीने आपल्या संस्कृती जपणाऱ्या या सोहळ्यामध्ये भान हरपून नाचत होते. सोहळा संपताच सर्व भाविकांनी इथल्या महाप्रसादाचा आनंद घेतला. हा सर्व सोहळा जवळून अनुभवताना मला GSB मंडळाचं एक वाक्य मनाला भावलं, ते म्हणजे आपण फक्त तन आणि मन देवीला अर्पून उत्साहाने आपली संस्कृती जपली पाहिजे. बाकी धनाची काळजी ती घेईलच. सो जर तुम्हाला पण येत्या 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरला इथे होणारा महासोहळा अनुभवायचा असेल तर कमेंट करा जय शारदा माता आणि मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल.